चतुर्दशीला काय केलं जातं? नरक चतुर्दशी हा दिवाळी सणाचा एक महत्त्वाचा भाग आहे। या दिवशी लोक वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतात आणि अंधकारावर प्रकाश पसरवतात। नरक चतुर्दशीला काही ठिकाणी छोटी दिवाळी असेही म्हणतात। हा दिवस चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो आणि याला धार्मिक, आध्यात्मिक तसेच सामाजिक महत्त्व आहे। नरक चतुर्दशीचा इतिहास प्राचीन कथांमध्ये वर्णिला आहे। असं मानलं जातं की राक्षस नरकासूर हा अत्यंत वाईट होता आणि त्या लोकांच्या जीवनात त्रास देत होता। त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण किंवा देवी कालींचा विजय झाल्यानंतर हा दिवस उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो। त्यामुळे या दिवशी वाईटाचा नाश होतो आणि जीवनात नवीन सुरुवात होते असा संदेश दिला जातो। नरक चतुर्दशीला काय केलं जातं? सकाळी लोक स्नान करून शरीर शुद्ध करतात, जे पापमुक्ती आणि नवीन सुरुवात त्याचं प्रतीक मानलं जातं। हा स्नान विशेषतः सूर्य उगवण्यापूर्वी सकाळी पहाटे केला जातो। काही ठिकाणी लोक कुमकुम, हळदी आणि चंदनाने अंग शुद्ध करतात। या दिवशी घर, अंगण आणि स्वयंपाकघर नीट स्वच्छ केलं जातं, कारण स्वच्छता ही समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे। नरक चतुर्दशीला काही ठिकाणी लक्ष्मीपूजन किंवा छोटं पूजन केलं जातं। लोक घरात दिवे लावतात आणि कंदील, मेणबत्ती किंवा लाईट्स लावून अंधकार दूर करतात। घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लागल्याने प्रकाशाचं वातावरण तयार होतं, ज्यामुळे घरात आनंद, सुख, शांती आणि समृद्धी येते। या दिवशी लोक खास पदार्थ बनवतात, जसे की शंकरपाळ्या, चिवडा, शेवया, लाडू इत्यादी। या पदार्थांचा उद्देश केवळ स्वादासाठी नाही, तर परंपरा जपणे आणि कुटुंबासोबत आनंद साजरा करणे हा आहे। मुलं आणि मोठे लोक एकत्र येऊन घर सजवतात, गोड पदार्थ तयार करतात, ते खातात आणि सणाची तयारी करतात। नरक चतुर्दशीचा महत्त्वाचा संदेश म्हणजे जीवनातील अंधार, अज्ञान, दुःख किंवा नकारात्मकता, तर प्रकाश म्हणजे ज्ञान, आनंद आणि सकारात्मकता, ऊर्जा। या दिवशी दिवे लावल्याने अंधकारावर विजय मिळतो आणि जीवन उजळतं। नरक चतुर्दशी फक्त धार्मिक सण नाही, तर वाईटाचा नाश आणि नवीन सुरुवात याचा उत्सव आहे। हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की जीवनात अंधकार आणि वाईट गोष्टींवर प्रकाश आणि चांगल्या शक्तींचा विजय होतो। दिवे पूजन, स्वच्छता आणि गोड पदार्थ यांचा उत्सव सकारात्मकता, आनंद आणि सामाजिक एकतेचा संदेश देतो।